कुटुंबामध्ये कलाकार खूप आहेत माझ्या, फक्त ते असे कुठं जाऊन कार्यक्रम केलेत किंवा प्रसिद्ध झालेत किंवा असे नाही, फक्त घरापुरते माझे कलाकार आहेत ते. मला वाटतं त्या सगळ्यांना व्यासपीठ मिळालं नसेल आणि त्या सगळ्यांचं एकत्रित व्यासपीठ मयुरेशने पुढे चालवलेलं आहे. मला कधी कधी असं वाटतं, एक प्रसंग मी सांगते, का कार्यक्रमाचा मॅनेजमेंट माझ्याकडे तो खूप मोठा कार्यक्रम होता आणि मी व्यासपीठावर होते आणि ग्रुप डान्सच्या स्पर्धा होत्या आणि रिझल्टसाठी मध्ये 5 मिनिट होते आणि मला सांगितलं की 5 मिनिटं काढायचे बरं का स्टेजवर, रंगता कोणालाही बोलव बघ कोण बोलतंय का काही 5 मिनिट. आणि मग माझ्या तर जवळचा सगळ्यात मयुरेश, आणि मी मयुरेशला स्टेजवर बोलण्याची संधी दिली. पण मयुरेश 5 मिनिट झालं, 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले. बहुतेक मयुरेश भावल्यांचा कार्यक्रम त्यासाठीच करतो, कारण एकाला बोलायला एवढा वेळ मिळत नाही. मग आता तो तिघांमध्ये डिवाइड करतो आणि त्याच्या मनातलं सगळं व्यक्त करतोय. आणि मला असं प्रश्न विचारायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये सांगितलंस की तू दीपक बिडकर सरांनी तुला हे तुझ्यातली कला त्यांनी जाणवू दिली, पण त्याच्या मागची स्टोरी काय आहे नेमकी? तसं तर सर, म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी एकदा सरांना बोललो होतो की सर एक पात्री स्पर्धा आहेत आमच्या, म्हणजे लॉकडाऊनच्या दरम्यान प्रत्येक थिएटर्सनी ऑनलाईन एक पात्री स्पर्धा घेतलेल्या आणि आम्ही सर्वांनी भाग घेतला त्याच्यामध्ये. आणि नंबर काय आमचा आला नाही कुणाचा, आम्ही प्रत्येक थिएटरचे मेंबर आहोत अनेक वर्षापासून, पण तरी सुद्धा तेवढे आम्ही पात्रतेचे ठरलो नाही, आमचा काही नंबर आला नाही. पण एक असतं ना की आपण एवढं की आपला परफॉर्मन्स आपला छान वाटतो, पण आपण एवढं केलं आणि आपला नंबर नाही आला, मग मला पण ते वाईट वाटलेलं. मी सरांशी बोललो, सर म्हटले तू स्टँडअप कॉमेडी ट्राय कर. म्हटलं नाही, मला ते एक पात्री नाही जमलं, काय स्टँडअप कॉमेडी जमणार आहे, असं वगैरे सगळं माझं झालं. आणि त्या दरम्यानही मी लक्ष्मीकांत बेर्डेंचे व्हिडिओ करतच होतो आणि ते करत असताना त्यावेळेस सरांनी सांगितलेलं की असं किती दिवस त्यांच्या आवाजावरती हे करणार, असंही ते नाही आहेत. त्यांचे पिक्चर येणं कधीच बंद झालेलं आहे. जेवढे पिक्चर आलेत ऑलमोस्ट त्यातल्या सगळ्या पिक्चरचे डायलॉग घेऊन झालेले आहेत. ते कुठेतरी संपणार आहे, थांबणार आहे. सरांच्या मार्गदर्शनातून, या दोन्ही सरांच्या मार्गदर्शनातून, त्यातून बरेच वेगवेगळे त्यांनी हे सांगितले की असं कर तसं कर, ते सगळं प्रयत्न करत 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 ते पुढे आलं. पण मग ही कला शिकताना तू बराच अभ्यास केलास, म्हणजे तू तांत्रिक प्रशिक्षण कोणतंच घेतलं नाही असं तू सांगतोस, परंतु मग ती कला तू शिकलास कशी? तर आपल्या सर्वांना माहिती आहे युट्यूबवरती भरपूर मिळाले, ते सगळे व्हिडिओ चाळत 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 पुढे सरकत आता त्यांचा मुलगा सत्यजित पाध्ये त्यांच्यापर्यंतचे सगळे व्हिडिओ बघितले, त्यातून अनेक गोष्टी कळाल्या. आधी त्यांच्याबरोबर जेव्हा भेट झाली तेव्हाही त्यांना हेच सांगितलं, त्यांचं पण म्हणणं तेच होतं की ही कला खूप दुर्मिळ आहे, खूप कमी लोकांना जमते आणि आपल्याला जमते तर ती घरोघरी पोचली पाहिजे, त्यामुळं करा, खूप शुभेच्छा. त्यांनी पण छान प्रोत्साहन दिलं. मग त्यांचे व्हिडिओज वगैरे बघणं आणि त्याच्याच बरोबर आपल्या भारताबाहेरील जे हॉलिवूडवाले जे आहेत ना ते जबरदस्त आहेत, म्हणजे त्यांच्यासारखं कुठंच नाही आहेत. आणि त्यांच्याकडून खूप लोकांची जी मुलं आहेत ती पण त्यांच्यासारखीच, त्यांचं राहणीमान वगैरे सगळं छान. आणि ते मराठी असले तरी इंग्लिशच बोलतात, हिंदी असले तरी इंग्लिशच बोलतात, आणि ते सगळे इंग्लिशच बोलत होते. आणि सगळे माझ्या समोर बसलेले आणि शो सुरू केला. आणि शो सुरू केल्यानंतर त्या लहान मुलांनी खूप लॉलीला बघून खूप एक्सायटेड झाले. त्यांना अरे वा, म्हणजे ते खूप लॉलीकडे अट्रॅक्ट झाले. त्यांना बघायचं होतं आता ही काय बोलते, काय कसं काय काय करते. तर त्यांनी सुरू केलं, मी सुरू केलं आणि त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मी सुरू केलं हिंदीमध्ये. मी हिंदीमध्ये सुरू केलं. मग त्यातून एक लहान मुलगा मध्येच उठला, भरपूर मुलं बसलेली, त्यांचे पॅरेंट्स मागं बसलेले. एक लहान मुलगा उठला आणि म्हटला I can't understand her language, please tell to her speak in English. आता तो इंग्लिशमध्ये बोलायला लागला. तर आता हे कळलं मला, पण आता त्याला रिप्लाय काय द्यावा, मला घाम फुटला. थंड हवेच्या ठिकाणी पण मला घाम फुटलेला की आता बोलावं काय. मग मी म्हटलं हा मैं उसको बताता हूँ, ओके बताता हूँ. आणि परत आम्ही सुरू केलं, परत हिंदीच बोललो. मग मी त्याला इग्नोर मारला आणि बाकीच्यांशी बोलायला लागलो. तर ते उठून इकडं आलं, इथं आला आणि इथं येऊन परत तेच बोलायला लागला. आय कांट अंडरस्टँड हर लँग्वेज, प्लीज टेल टू हिम स्पीक इन इंग्लिश वगैरे वगैरे असं तो बोलायला लागला. आणि त्याचं ऐकून अजून त्या बारक्या 2-3 मुली आहेत ना त्या पण तसंच बोलायला लागल्या. म्हटलं आता काय करूया, कोणाला इग्नोर करायचं. मग नंतर मला खूप टेन्शन आलं आणि आम्ही तोडकी मोडकी छोटी छोटी वाक्य इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली. ओके लॉली डोंट स्पीक इन हिंदी, प्लीज स्पीक इन इंग्लिश वगैरे वगैरे. आम्ही असं छोटे छोटे वाक्य बोलायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आठवलं की ठीक आहे यांना इंग्लिशच पाहिजे ना. मग आम्ही एक गेम घेतला, ज्याच्यामध्ये होतं की हँड्स अप म्हटलं की हँड्स डाऊन करायचे, हँड्स डाऊन म्हटलं की हँड्स अप करायचे. म्हटलं त्या निमित्ताने तरी लॉली इंग्लिश बोलेल.
आणि त्यांना मी हिंदी बोललं चालते, पण लॉलीला हिंदी बोललं त्यांना चालत नव्हतं. त्यांना लॉलीला इंग्लिशच बोललं पाहिजे असं होतं. आता म्हटलं काय खरं नाही, बरे लॉली आले USA वरून पण त्यांच्या जनरेशनची ती. आता बरेच हा. विद्यार्थी इंग्लिश मिडियमला जातात, म्हणल्यावर लॉली मराठी बोलून कसं चालणार आहे. तर त्यावेळेस आम्ही तसं केलं आणि वेळ साधून नेली. लॉली अप डाऊन, हँड्स अप हँड्स डाऊन बोलत होती आणि अशा प्रकारे तो कार्यक्रम आम्ही तो केला. पण ते झाल्यावरती पहिलं घरी येऊन मी वर्तक सरांना सांगितलं. मग सरांनी हे सगळं ऐकल्यावरती सर हसले आणि सरांनी मला एवढंच सांगितलं की मी खूप जणांना सांगतो की इंग्लिश येत नाही म्हणून घाबरायचं नाही, ती फॉरेन लँग्वेज आहे. जर फॉरेनची लोक इंडियामध्ये येऊन तोडकं मोडकं कसंही मराठी बोलतात, आपल्याला भारी वाटतं ना, ओ कसं बोलतायत, आपण हसतो, आपल्याला मजा येते, आपल्याला छान वाटतं. आणि आमचा असंही हसायचाच कार्यक्रम आहे. मग ते पण म्हटले कसंही तोडकं मोडकं बोल, लोक हसवायचीच आहेत ना, लोक हसतील, पण तोडकं मोडकं इंग्लिश बोललं त्यातून ते इम्प्रूव्ह होईल आणि न घाबरता बिंदास बोलायचं. त्या दिवशी माझ्या ते इंग्लिश बोलण्याची भीती मेली आणि मग तेव्हापासून माझ्यासमोर कोणीही आलं ना तरी आम्ही त्याला फेस करतो, आम्ही शो करतो, आम्ही नाही थांबत. मग मला वाटतं नटराजाची कृपा तुझ्यावर आहे. त्या मुवमेंटला तुला हँड्स अप आणि हँड्स डाऊन हे करायला सुचणं हे सुद्धा साधी गोष्ट नाही आहे. तर तुम्ही सगळेजण एकदम मयुरेश किती भरभरून सांगतोय, पण तरी पण तुमच्या मनात आहे की त्या बॅगेमधली बाहुली कधी एकदा बाहेर येते आहे ना, आणि त्याच्यासाठीच तुम्ही आलाय ना, बरोबर ना. तर मी मयुरेशला विनंती करते की तुझा पहिला आला बाहुला काढ, ज्याच्यामुळे खरं सुरुवात झालीये. तो तिकडे इलू आहे. सगळ्यात पहिले आला तो आमचा, तुम्हाला माहिती आहे कोण बोलतं? लकी बोलतो. हे नाही म्हणतायत, नाही म्हणतायत. लकी नाही बोलत, बोलतो की लकी. थँक्यू जमत नाही म्हणून जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत पाठ पाठलाग पुरावा. सोडायचा नाही. असं मी सांगितलं पण काय सांगून उपयोग नाही. आणि म्हणूनच मला वाटतं की ह्या क्षेत्रामध्ये कलाकार फार कमी आहेत. कारण आवड निर्माण झाली पाहिजे. आवड निर्माण झाली पाहिजे, आवाजावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, दोन आवाज बदलता आले पाहिजेत सायमल्टेनियसली. आणि लकी कसं वाटतंय तुला मयुरेश सोबत 100 प्रयोग पूर्ण करून? खूप छान वाटतंय. बरं लकी, ते एक डायलॉग होऊन जाऊ दे. कोणता? तो तात्या विंचू. आजोबांचा? हे आजोबा आहेत तुझे? कोण आहे तुझे आजोबा? तात्या विंचू. आजोबा आहे म्हणतोय. पण त्यांचा एकदा डायलॉग कोणाला ऐकायचंय? बापरे, सगळ्यांना ऐकायचं आहे. होऊन जाऊ दे एकदा. ओके, ऐका तर मग. बर ऐकतायत सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. देत आहेत सगळ्यांनी इकडे लक्ष दिलंय. तू बोल, डायलॉग बोल. ओम भगणी वागोदरी बदमासे योनियो ओम भट स्वाहा. घाबरलात का? नाही ना, आपण जेनझी आहोत, घाबरायचं नसतं. कसा वाटला डायलॉग? कोणीतरी जोडीदार मिळाला पाहिजे. मग असं कोणी हेरलं वगैरे आहेस का तू? होय ना. हा ए गप, काय बोल नको. वावटे. ए त्याच्यावरून मला मयुरेश तुला एक प्रश्न विचारायचा आहे. असं बऱ्याच कार्यक्रमांना तू जातोस, म्हणजे अगदी मी घेऊन जातो याला. हो हो, थांब थांब. बर तू नेतोस. हम्म. तर असा कार्यक्रम करताना तुला सपोज काहीतरी बोलायचं आहे पण तू बोलू शकत नाहीस, तर बाहुल्यांच्या माध्यमातून तू बोलतोस का? म्हणजे एखादी मुलगी आवडली तर हे छान आहे बरं का, तू अशा लाईन मारतोस का? तेच म्हटलं ना, हा चावट आहे. ए गप. हा मला काय पण बोलायला सांगतो. मदत करायची असते, मित्र आहेस ना तू माझा. अशी म्हणत बरं कधी रागवलं वगैरे असशील की पब्लिक मध्ये असं कोणी? हा, असे किस्से खूप झाले हो की नाही. आम्ही गणपती उत्सवाच्या दरम्यान मंडळामध्ये कार्यक्रम ठेवतात ना, आता आमचे कार्यक्रम ठेवलेले, त्या दरम्यान काही मंडळातली मुलं खूप खोडकर असतात आणि अशा काही मुलांनी खूप त्रास दिलेला खालून. उगाचच काहीतरी प्रश्न विचारायचे, काहीतरी टॉन्ट मारायचे. आता मी त्यांना बोलू शकत नाही, मी बोललो तर ते मला चप्पल फेकून मारतील खालून. मग मी बोलू शकत नाही. पण आमच्याकडं असं एक माध्यम आहे जे काही बोललं तरी त्याला कोण मारू शकत नाही, उलट हसतील. मग मी अशा वेळेस ज्यांनी माझं डोकं खाल्लंय ना, काही उत्तर देऊन काही बोलत ना, त्याला आम्ही लकीच्या माध्यमातून बरोबर जोडे दिलेत. आणि ते लोकांना खूप आवडलं. अक्षरशः कार्यक्रम झाल्यानंतरही मला भेटून सांगितलं की बरं झालं तुम्ही तसं त्याला बोललात, ती पोरगं तसंच आहे. सगळेजण जे बसलेत ना, ज्यांना तुझ्याशी गप्पा मारायच्यात, हे तुला भेटायला आलेत. हा, कुणाला माझ्याशी गप्पा मारायच्यात? तुला त्यांच्यावर गप्पा मारायच्यात का? बर,
तर पण हे सगळेजण इथं कशा निमित्ताने आलेत माहिती, पण इथं काय कार्यक्रम काय माहितीये का? काय अरे इकडं काय इकडं काय? समोर बघ. हा तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे आपल्या कार्यक्रमांचे 100 कार्यक्रम आपले पूर्ण होऊन गेले, तर त्यासाठी ते आपल्या शुभेच्छा द्यायला आलेत. हो का? काय घेऊन नाही आले? शुभेच्छा द्यायला म्हणजे असं बोलून शुभेच्छा? नाही 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 नाही, मला गिफ्ट पाहिजे. गिफ्ट आली मोठी. ठीक आहे, तर आता हे जे लहान मुलं आहेत ना ते मला मगाशी म्हणत होते आम्हाला लॉलीशी बोलायचंय, आम्हाला तिच्याशी गप्पा मारायचंय. मग त्यांना आपण विचारायचं का काय बोलायचंय? हा तू बघ काय म्हणतोय. इकडे ये इकडे ये इकडे ये, लाजू नको इकडे ये. अरे ये. असंच बोलू नको, तू सगळ्यांसमोर त्याला बोलवलं तर तो लाजणार, तो येणारच नाही ना. अरे ये रे. तूच लाज. बरं ठीक आहे, कुणाला इथं बोलू नकोस, जे काय असेल ते लांबूनच बोलायचं. तर ती आली. हा ये म्हणजे ही माझी फ्रेंड आहे. तुझी फ्रेंड आहे? हॅलो, तुझं नाव काय? म्हणजे वीरा. ही वीरा माझी फ्रेंड आहे. माझी पण नाही. बरं बाई माझी नाही. तू मुलगी आहेस का? माझी मैत्रीण असू शकते. चल. बरं ठीक आहे. वीरा डान्स करू नको. ती तुझ्याशी काय बोलायला विचार. हा बोल काय म्हणते. अरे वा क्या बात आहे. कसं वाटलं तुम्हाला? बघितलं? हो, यांना तुझ्या बरोबर तुझा जो एक मित्र आहे त्याला पण भेटायचंय. कुणाला? तुझ्या मित्राला. नक्की ना? हा त्यांना माहिती का विचार. माझा मित्र कोणाकोणाला माहितीये? आणि मागे तुम्हाला भेटायचं लॉलीच्या मित्राला? ठीक आहे बोलव. तुझा घेऊन ये. तू बोलव की. तू घेऊन ये. बरं ठीक आहे, मी लॉलीच्या मित्राला घेऊन येतो, आपण त्याला पण भेटूयात. ओके चालेल. आलोच मी घेऊ. हा माझा फ्रेंड आहे. कोण? तो बघतोय. ओके तर तुमचं बघून झालं असेल, तुमचं नाव सांगा. नाव सांग बाबा. नाव काय तुझं? नमस्कार, माझं नाव आहे लकी. आणि मी लॉली. ए तुझं झालंय ना, थांब तू जरा थांब. मी आहे लकी. कसे आहात तुम्ही सर्वजण? लकी तू कसा आहेस? तू पण छान आहे. तू थांब, तू जरा थांब ना. तू कसा आहेस? कसा आहेस? मी खूप छोटा आहे. ए तू छोटा आहेस ते कळतंय, पण सगळं व्यवस्थित ना? एकदम झकास. बर तुला माहिती का लकी, हे सगळे जण इथं आपल्याला भेटायला आलेत. नाही अरे काय बाई तुझं, तू थांब ना, आम्ही लकीशी बोलतोय ना. अरे हे आपल्याला भेटायला आलेत. आपल्याला सगळ्यांना? हेला नाही, मला सुद्धा. तर तुम्हाला लकी आणि लॉली बघितले सगळ्यांनी? ज्यांना सगळ्यांना आपल्यासोबत गप्पा मारायच्या. काय गप्पा मारायच्या? आता बोलू बघू, आपण विचारू त्यांना. चालेल. बर आता तुम्हाला मला आधी सांगा, तुम्हाला लकी आवडला का लॉली आवडली? बर एक मिनिट, आता तुम्ही थांबा, आपण जे मागे बसले त्यांना विचारूयात. जे बाजूला आणि मागे बसले, तुम्हाला लकी आवडला का लॉली? अरे मागून आवाज येते त्यांना मयुरेश आवडलाय. अरे चष्मा लागलाय का तुम्हाला? तर त्यांना मी आवडलोय. अरे देवा, तुमची आवड चुकीची आहे. हा तर मला तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेलच, आणि आपण पुढे गप्पा मारणारही आहोत, कारण की एक वेळ आपल्या गप्पा संपतील, पण या दोघांना बोलायला खूप आवडतं. बरं आता हे सर्वजण आपल्यासाठी आलेत ना, तर लकी सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओके ठीक आहे, तर आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आता तुम्हाला सर्वांना लकी लॉलीशी भेटवलंय, आता पुढे आपण
जो कार्यक्रम आपला आहे, जो आमचा आतापर्यंतच्या कार्यक्रमांचा प्रवास झालाय, तो थोडक्यात तुमच्या समोर आम्ही दाखवणार आहोत आणि काही गप्पा गोष्टी पण करणार आहोत. तर आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे आता वळूयात. थँक्यू. खरं तर याच्या पाठीमागेही माझ्या मित्रांचा खूप मोठा हातभार आहे, की माझ्या मित्रांनी मला खूप त्या दरम्यान म्हणजे मी म्हटलं बापरे एवढे पैसे कसे खर्च करायचे, आपण काही रुपये खर्च करायला पुढे मागं बघतो, हे हजारो रुपये होते, तर एवढे खर्च करायला मला खूप कसं तरी वाटत होतं. पण माझ्या मित्रांना, माझी मित्रमंडळी मागं बसली आहेत, तर त्यांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे. विशाल कुंठे आहेत, रोहन देशपांडे आहेत, या लोकांनी, इकडं मयूर जो मगाशी बोलत होता, या लोकांनी मला अतिशय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन केलं. तू करशील रे, घे पैसे, काय आम्ही देऊ. तर पपेट्स घेताना माझ्या मित्रांचा हातभार होता. तसा माझ्या क्लासच्या काही मुली आहेत, त्यांचाही मला खूप जास्त सपोर्ट मिळाला आहे. काही मुले दोन तीन जणी ज्यांनी स्टार्टिंग पासून स्क्रिप्ट वरती मला खूप जास्त मदत केली. शौर्य बोल. तुला कसं नाव माहिती? मित्र माझं. मित्र आहे तुझा? अरे मी छोटा सा बड़ा धमाका आहे. खरंय खरंय. ठीक आहे, चलो. तर आता आपण लॉलीला भेटूया. आराम करा. सगळे पैसे घेतो आणि स्वतःच्या खिशात टाकतो. बापरे, मयुरेश असं नाही केलं पाहिजे. काही सांगते लॉली, तुमच्या नावाचं वेगळं अकाउंट काढले. चल खोटरडा. अरे यार नको ना. सांगतो ना. नाही प्लीज. पण त्यांना ऐकायचंय ना. ठीक आहे सांग. लाली, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतो तेव्हा लोक जास्त तुझ्या बरोबर फोटो काढण्यासाठी येतात का मयुरेश बरोबर काढण्यासाठी येतात? ही तर मोठी गंमत आहे. बस. नाही ऐका तो ऐकाच. नाही 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 नाही. आता तुझ्यावर पाळी आली बरं का. नको नको लॉली नको. नाही आता बघच तू. ठीक आहे, सांग आता काय. हा ठीक आहे, चल. काय आहे, कार्यक्रम झाल्यावरती खूप जण फोटो काढायला येतात. मग मला असं वाटतं मी सेलिब्रिटी झालोय. पण पुढे गंमत आहे का, सगळे फोटो काढायला येतात आणि मग माझ्याबरोबर फोटो काढतात. घंटा ह्या भावल्या सजीव आहेत असं तुला फील आहे का? कारण मी काल इंटरव्ह्यू ऐकला, त्याच्यामध्ये रामदास पाध्यांनी सांगितलं ते जेव्हा भावल्या घेऊन कार्यक्रम करत होते तेव्हा एका कार्यक्रमामध्ये असं प्रसंग आला की ते बोलता बोलता ओघाओघात स्टेजवरून खाली पडणार होते, पण त्यांच्या हातातल्या पपेटने, जो रॅबिट पपेट होता, त्याने सांगितलं त्यांना की अरे तू खाली पडतोयस. म्हणजे हे मला माहितीये की ह्यांचाही आवाज तूच काढतोयस, परंतु ती भावना जागृत होणं आणि त्यांनी त्या इतक्या तन्मयतेने सांगितलं की खरोखर यांच्यामध्ये एक जीव निर्माण केला जातो. तर तुला काही असा अनुभव आलेला आहे का? म्हणजे अगदी आता ते म्हणजे त्यांचं रामदास पाध्ये आणि सत्यजित पाध्ये यांचे मी बरेच व्हिडिओ बघितले किंवा जेव्हा एकदा भेट झालेली तेव्हा त्या बोलण्यामधून पण त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की आमचे पपेट्स हे आम्हाला आमच्या फॅमिली मेंबर सारखे, आणि जर तुम्ही पपेट शो करताय, तुम्ही पपेट्स बरोबर गप्पा मारताय, तर ते तुम्ही जिवंत करता. तर ते त्याच्या आधी तुमच्या मनामध्ये तुमच्यासाठी ते जिवंत असले पाहिजे, तुमच्यासाठी त्यांचं काहीतरी त्या भावना असल्या पाहिजे, तुम्हाला तुमचे ते कोणीतरी वाटले पाहिजे. आणि माझ्या बाबतीत एक किस्सा बरेच वेळा झालाय आणि होतो, तो म्हणजे असा की ज्या वेळेस मुलं मुली येतात तो त्यांना असं झालेलं असतं की कधी आम्ही त्यांना हात लावतोय त्या पपेट्सला, आणि मला भीती असती की हे पोरांनी याला हात लावलंय. काय खातीस? तू डोकं. तुला काय करायला आवडतं? गप्पा मारायला आवडतं. तुमच्या सगळ्यांची, लहान मुला मुलींची. हा. अरे थँक्यू. हा बोला. कोण पपेट? तू पपेट आहेस? हे चल रे. मग कोण आहेस तू? मुली. मला वाटलं पपेट आहेस. नाही 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 नाही. तिकडे हात मागे वरती केलाय. हा बोला. तुझे दात कुठे आहेत? घरी ठेवलेत. हे काय पण. हा. तुझा आवडता रंग कोणता आहे? पिंक. अच्छा. तुझे केस मॅगी सारखे आहेत पण येल्लो का नाही सांग. अगं मी कलर करून घेते. काही पण असतं तुझं.
हा मागे मोठ्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हा मागे मोठे बसलेले सगळे त्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? लॉली तू मॉर्निंग वॉकला जातेस का? हा मी जाते. हा आळशी सारखा झोपलेला असतो. मी एक्सरसाइज करते. कोण कोण एक्सरसाइज करतं? व्हेरी गुड. याला सांगायला सांगा. माझ्याकडे का सारखी येतेस? हा आळशी आहे. बस. सांगू का? जा सांग. हा सिंगल आहे. याला कोण गर्लफ्रेंड देणार? गबस गबस. तोंड बघायचं. ए गप गप गप. आहे कोण? मुलगी. तू मयुरेशला घाबरतेस का मयुरेश मामा तुला घाबरतो? हे काय झालं? हा मला घाबरतो. चल मी नाही घाबरत. अहो या जगामध्ये सगळे पुरुष फक्त स्त्रियांना घाबरतात. गप्ती का जरा? चुप. कुठला खेळ खेळतेस? कोणता खेळ खेळतेस? गप्पा मारायचा. गप्पा मारायचा. हा काय म्हणले? मयुरेशचाच बर्थडे आहे. पार्टी दिली का? काय जोक करताय तुम्ही? ए गबस ए. किती छान जोक मारला तुम्ही. ए गबस. पार्टी आणि हा पार्टी हा पार्टी. आणि हा गबस ए. मी तुम्हाला पार्टी देत नाही. नाही हावरे एकटाच खाता. ए गबस ए. कोण आहे? लकी. काय करतो? शो. आणि त्याला आमच्यामुळे शो मिळतात. हा ठीक आहे. इकडं हा काय? आज बहुतेक जुळवून सोडणार आहेत बरं का. अरे बापरे मला वाटतंय वाटतं सगळ्यात जास्त आई खुश होईल की तुम्ही तुझी. तुम्ही हे सगळे यांना लकी लॉरीला सांगूनच राहणार आहेत. हा मला ठेवून फिरायला पण जातो. मयुरेश काका कुठे गेला की तुझ्या कोण काका? ए गबस. हे तुला काका बोलली. गप्पी का जरा? तुला आठवण येते का त्याची? ह्याची हा. आणि आठवण. ए गबस. मागून आवाज दिलाय काहीतरी प्रश्न आलाय. हा हात वरती केलाय. हे कोण वर्ग बोलतंय दिसत नाही. काय काय प्रश्न होता? अरे मला असं वाटतंय काय वाटतंय? हे मागं सगळे बसलेले सिंगल आहेत. का असं का? त्यांना लग्नाशिवाय दुसरं काही आठवत नाहीये. मला वाटतं मागे सगळे लग्न झालेलेच बसले. त्यांना बघवत नाही तू सिंगल असते म्हणून जुळवायचा प्रयत्न चाललाय. त्यांना त्यांच्या दुःखात तुला सामील करून घ्यायचे बहुधा. अरे माझं होईल याचं काय? कोण? स्थळ आलंय लॉलीसाठी. कार्यक्रमाचं मला वाटतं नाव बदलायला पाहिजे होतं. हा. लॉलीचं स्वयंवर असं काहीतरी ठेवायला पाहिजे होतं. काही पण. हा हात दुखतील यांचे हात वर केले. हा बोला बोला. हा कोण आहे मी तुझा? हा तसं कोणीच नाहीये. ए मी फ्रेंड आहे तिचा. हा तसं म्हणायला फ्रेंड आहे. हा लॉली तुला सांगितलं. जो नक्की आहे त्याचं तो बुद्धाचा डायलॉग म्हणून दाखव. नको, भीती वाटते. भूताचा नव नाही तो याचा आहे. तात्या विंचूचा आहे. हा बोला. तात्याचं डायलॉग करून दाखव. ती घाबरती ती नाही बोलत. हा बोला. तू एवढा गप्पा का मारतेस? तू एवढ्या गप्पा का मारतेस? मला खूप आवडतं. मज्जा येते. बर तर ठीक आहे. आपण गप्पा संपायच्या तुमचे प्रश्न संपायचे नाहीत. एकदा शेवट परत एकदा जे मोठे लोक बसले त्यांना कोणाला काही प्रश्न आहे तर विचारूया. त्याच्या पुढे जाऊया. हा, मग मला असं वाटतं की तुझा मगाशी उल्लेख केला की तू वदवासे योनियो ओम वट स्वाहा. Thank you.